हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. आज आहे ना आपण एक खूप जुन्या काळापासून बनवत आलेली एक रेसिपी आहे, जे की सर्वांना आवडते. ती बनवणार आहोत आणि एकदम सोपी आहे बनवायला. जर रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला स्वयंपाक करायचा जर कंटाळा आला असेल आणि बाहेर असा छान पाऊस चालू असेल ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला पण खूप आवडेल. हे ना असं तोंडाला चव देणारी अशी एक टेस्टी रेसिपी आहे. त्याच्यासाठी आहे ना तेल तेल घ्यायचं कढईमध्ये. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मोहरी याची फोडणी घालून छान अशी परतून घ्यायची. आणि जर कढीपत्ता घालायचा असेल, कढीपत्ता आणि कोथिंबीर एवढं घालायचं. मस्त छान असं भाजून घ्यायचं त्याला तेलामध्ये. मग नंतर त्याच्यामध्ये ना पाणी ओतून जेवढं आपण बनवणार आहोत तेवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी टाकून छान असं उकळी येऊ द्यायचं. त्या पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि गव्हाचं कणिक आहे ना मळून घ्यायचं. छान थोडं घट्ट मळायचं आणि त्याची पोळी लाटायची. पोळी लाटून त्याच्या अशा उभ्या स्ट्रिप करायच्या छान. किंवा मग आहे ना छोट्या छोट्या आपण पुऱ्या जशा लाटतो ना तशा एकदम पतल्या पुऱ्या लाटायच्या आणि त्या ह्या पाण्यामध्ये सोडायच्या. तर का झालं असं, माझं कणिक आहे ना मी खूप वेळचं भिजून ठेवलेलं होतं, तर ते एवढं पतलं झालं. मी पुरी लाटायचं ट्राय केलं पण ते काही जमलं नाही. मग मी त्याला आहे ना कोरड्या पिठामध्ये थोडंसं छान असं मळून मळून घेतलं आणि मग एक मोठी पोळी लाटली आणि त्याच्या अशा आडव्या ट्रिप कापून घेतल्या आणि त्या त्या पाण्यामध्ये सोडल्या. हे बघा, मी इथं आहे ना अगोदर पुरी लाटायचं ट्राय केलं, ते काही जमलं नाही कारण पीठ खूप आहे ना पतलं झालं. तर ते ना सगळं पोळपाटावरती चिकटून बसत होतं आणि उचलता येत नव्हतं. त्यामुळे मी नंतर आहे ना परत त्या पिठाला चांगलं छान कोरड्या पिठामध्ये मळून मळून थोडं घट्ट बनवलं आणि नंतर मग या पाण्यामध्ये सोडलं आणि छान असं उकळू द्यायचं. एकदम असं थोडंसं पूर्ण घट्ट घट्ट होत येईल ना तोपर्यंत असं समजायचं की ते शिजलं. मग नंतर आहे ना मी छान असंच त्याला सगळं असं बनवून घेतलं. आणि ही जी रेसिपी आपण बनवली ना, या रेसिपीला आमच्याकडे चौपुड्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि समोर आहे ना आता मी तुम्हाला दाखवते की कसं छान एकदम असं घट्ट झालं आहे ते. आणि त्याच्यावरती ना तूप टाकायचं थोडंसं आणि एन्जॉय करायचं. एकदम भारी लागतं खायला गरमागरम. चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि आपण जे कुंडीमध्ये कांदे लावलेले होते ना, मी तुम्हाला ते शेवटी दाखवणार आहे. बघा एवढे छान हे आलेलं आहे. चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.